नमस्कार. महाराष्ट्र पोलीस टाइम्स साप्ताहिक भगवा प्रांत. आपण नातेपुते नगरपंचायत येथे RTIचं पत्र दिलं होतं. त्या पत्रात आपल्याला 3 महिन्यांनी उत्तर मिळालं होतं, पण आकडेवारीच फक्त केलेलं आहे ह्यांनी. त्या संदर्भात आपण साहेबाला बोलणार आहोत. PM स्वनिधी योजनेच्या अंतर्गत आज अखेरपर्यंत 142 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 115 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे असं त्यांनी फक्त आकड्यावर सांगितले, पण नावानिषेध किंवा त्या कागद काय जोडलेला नाही त्यांनी. त्यामुळे त्या संदर्भात आपण साहेबाशी चर्चा करणार आहे नगरपंचायत. तर आपण भेटू साहेबांना. या सर आहेत ना? मस्त या सर. आपण महाराष्ट्र पोलीस टाइमच्या वतीने आलेलो आहे. आपण बातमी पण लावली होती. आम्ही माहिती आहे का? हां, हे लाईव्ह आहे आणि आपण ऐका सर, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि तुम्ही आपल्या ग्रामपंचायत लोकांना आपण बाईट दिली होती. तुम्ही पत्राचं उत्तर दिलं होतं का नाही? मी बाईट दिली होती की सरांनी मला जी पत्र दिले 142 फॉर्ममधले 115 जणांना लाभार्थ्यांना लाभ तुमच्या जे नगरपंचायतमध्ये दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला विचारायला आलेलं आहे. हे प्रश्न फक्त विचारायला आलो. त्याचा काय तुम्हाला असा काही विषय नाही की बाबा हां. आता आपण जे पत्र दिलं होतं नगरपंचायतला स्वनिधी जे पंतप्रधानचं आहे, PM स्वनिधी, हां, आपण सांगितल्यानंतर 3 महिन्यांनी आपलं पत्र मला मिळालं. त्यातल्या त्यांनी काय सांगितले, 142 अर्ज प्राप्त झाले. त्यातले फक्त 115 जणांना लाभार्थ्यांना योजनेचे लाभ मिळाले आहे. पण मला फक्त आकडेवारी दिलेले आहे. नावं जी आहेत 142 ती कागद जोडलेला नाही किंवा मला बोलवलं नाही नगरपंचायतमध्ये. म्हणून तुम्हाला विचारायचं आहे फक्त की 142 त्यातले 27 जणांची नावं जी वगळले गेलेत ती काय कारण असतो, कशा कारण असतो, काय संदर्भ आहे. मग आम्हाला ती विचारायचं आहे. जनतेसमोर जी पारदर्शकता आहे, नगरपंचायत ही आपली पारदर्शकता आहे. व्हिडिओ चालू आहे किंवा लाईव्ह आहे ह्या विषयापेक्षा की बाबा आपण जी मागणी करत असतो नगरपंचायतला जनतेसाठी ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे, मिळाली पाहिजे, त्यांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, एवढा विषय आहे आपल्याला. तर आपल्याला नावाची यादी जर दिली असती किंवा नक्कल मला दिला असतं तर मी